लेकिन रहमत भाई ने अच्छी गेंदबाजी की, शानदार गेंदबाजी की, मैग्निफिसेंट, शानदार, कमाल की गेंदबाजी की। बैटिंग टीम का एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आना है। बैटिंग टीम रॉयल ट्रांसपोर्ट, टाइमिंग लगा है, 15 मिनट में टाइम होगा। और ओके ओके, जासिम गढ़वेकर प्लीज ज्वाइन अस। नहीं तो क्या यार, ये खिलाड़ी कैच भी छोड़ दे क्या, 50 की उम्र में इतना स्टेमिना। आप ही बोलो उनको, ये लो नहीं बोलो, आप उनको बोलो कि कैसा खेलने का, बोलो जरा उनको, कैच छोड़ दे। बॉलिंग पे कौन गाँव है ना? हाँ कौन गाँव, इधर और टॉसमैन मेरे साथी कॉमेंटेटर जासिम गढ़वेकर अगला आवाज रहेगा इनका, सध्या तरी चर्चेत असणारं नाव। आणि तसंच इथल्या येणाऱ्या आता सर्व संघांना विनंती असेल 15 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे। इथं टायमर लावण्यात आलेला आहे। पहिला चेंडू जसा स्टार्ट होईल तसा इथं टायमर सुद्धा स्टार्ट होईल। चला तसंच अस्सलाम वालेकुम, नमस्कार, वेलकम, तसंच जय महाराष्ट्र सर्व आल्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि तसंच यूट्यूब प्रेक्षकांचं माझ्या वतीने खूप खूप आल्याबाबत धन्यवाद आणि मनपूर्वक स्वागत असेल। ओके चला सामन्याकडे वळूया। हा टायमिंग स्टार्ट झालेला आहे, लेट्स प्ले। पहिला चेंडू थोडासा उजवेष्टीच्या पायाला, डापेष्टीच्या थोडा बाहेरचा चेंडू पंचांना दंडित करण्यात लावलेला आहे। पंच सांगतात एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल, एकच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्येत जाऊन पोहोचेल। साईम असेल गोलेन ट्रॅक ती वैयक्तिक पहिली फटका फसला, कबरच्या दिशेने फटका सजवला, एक धावा पूर्ण। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण। तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय आदिल यांचा, पण मगाच्या सामन्यामध्ये खरंच आदिल यांचं कौतुक केलं पाहिजे। एकाच मगाच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये चांगली भूमिका पाहायला भेटली ती गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये आदिल यांच्या माध्यमातून। साईम परत एकदा असेल राईट ओव्हर द विकेट, स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नसेल, दूर असतील पण जेवपर्यंत येत आहेत चांगलं क्षेत्ररक्षक माहिर यांच्या माध्यमातून धावांना रोखण्यामध्ये यशस्वी आणि 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। खरंच चांगलं क्षेत्ररक्षक दूर होते पण तिकडून आले आणि चेंडूला थांबवलं। आणि तसं मी तवक्कल बिया संघाला विनंती करतो, आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं दूर यायचं, एकदम चिपकून बसायचं नाही आहे, विनंती आहे। शुएब आपण सर्वांनी निघून थोडं मागे यायचंय, कोणतीही अडचण कोणत्याही खेळाडू झाली नाही पाहिजे याची दक्षता आपण ठेवायची आहे। खरंच आता पंचाने दंडित करण्यात लावलेल्या पंच सांगतात इथं एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल, एकच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर। हा खरंच निर्धाव चेंडूचा मारा योग्य, आता काहीतरी टप्प्यामध्ये गोलंदाजी होती, आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। या खरंच फटक्याची मोठी अपेक्षा आहे कालिंजा संघाला, खरंच मोठा प्रवास करून इथं दाखल झालेला आहे। अर्थातच रॉयल ट्रान्सपोर्ट हा संघ मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली होती पण इथं सुद्धा करावी लागेल। आणि तसंच पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये पहिला संघ अर्थातच दाखल झाला आहे, जोहान 11 निगडी हा संघ, तर त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील। आणि या सामन्यामध्ये पाहूया येणाऱ्या सामन्यामध्ये सुद्धा
एक संघ मात्र क्वालिफाय होणार आहे सेमीफायनलसाठी. कालच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार तवक्कल हा संघ ठरला होता आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ योग्य कामगिरी करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. परत फटका सजवला, क्षेत्ररक्षक दूर आहेत पण चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. तिथं माहीर स्वतः क्षेत्ररक्षक आलेत पण सिंगल भेटलेले आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. मोठ्या फटक्याची वंचित ठेवलेले गोलंदाज साईम याने चांगली कामगिरी अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणाने गोलंदाजी चालले साईम यांची. उचललाय परत एकदा हलक्यातून खेळून काढलाय खाली क्षेत्ररक्षक असेल, चांगला थ्रो आणि ही तर विकेटचं पतंग. खरंच चांगलं थ्रो आपल्याला फिराग यांच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल. एक मोठा झटका लागेल टीम रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाला. हॅलो 8 धावा इथं जोडल्या गेल्या. चेक करण्यात येईल, 1 मिनिट चेक करण्यात येईल. पहिल्या चेंडूची वाईड आला, त्याच्यानंतर दुहेरी आली, त्याच्यानंतर दुहेरी आले, त्याच्यानंतर वाईड आला, असे 6 झाल्या. त्याच्यानंतर सिंगल असे 8 झालेत. डबल आलाय का पंच? 2 वेळा डबल आले, 2 वेळा सिंगल आलेत आणि 2 वाईड आलेत, असे 8 धाबा. 3 डबल आहे. ओके ठीक आहे. थोडंसं स्कोररमध्ये थोडीशी चुकी झाली होती, माफ करा. 9 धावा धावफलकावर जोडले गेल्या. चांगली कामगिरी पाहायला गेलो तरी आधी जसं चांगलं सपोर्ट असलं पाहिजे ज्या प्रकारे पाहायला गेलो तरी 8 धावा होते आणि आपलं लक्ष असणं सुद्धा तसंच आपलं लक्ष रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाचं पाहायला भेटतोय. आपल्याला धावांवरती आपलं लक्ष असणं खूप गरजेचं असतं. कधी कधी चुका होत असतात पण चुकांना दुरुस्ती झालेली आहे, पण आपलं लक्ष असलं पाहिजे. खरंच मोठा प्रवास करून एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय या रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाकडून. खरंच पाहायला होती इथं सुद्धा उजव्या थोडं जास्तच बाहेर फेकलेला चेंडू अतिरिक्तच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. परत एकदा सिंगल. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. फटका उचललाय, चेंडू हवेमध्ये असेल, हवाई यात्रा करतात खाली असेल. माहीर कुठलीच चुकी करत नाही आहे. विकेटचं पतंग. परत एकदा फलंदाज बॅक टू दी डगआउट. एक परत एकदा झटका, एक मोठा झटका लागेल टीम रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाला. खरंच युट्यूबच्या माध्यमातून जेवढं आमचे पाहायला गेलो कमिटीचे मेंबर पाहायला गेलो फॉरेनवरून आमचे मुलं पाहत आहेत. पाहायला गेलो सर्व मुलं जोडली गेले. मुसद्दीक कोंडेकर असो, सकलेन कोंडेकर असो, शहीबाज कोंडेकर असो, फहद बोधू असो, जाकीर मिरकर असो, जाकीर कालावे असो, नदीम मिरकर असो, तसेच मुदस्सीर कोंडेकर असो, फैसल कोंडेकर असो, खूप असे प्रेक्षक जोडले गेलेत. खूप आमचे सर्व कमिटीचे मेंबर आज स्पर्धेचा दृश्य पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचीच नावं आता इथं घेतलं चालू केलं होतं. आपल्याला थोडंसं वेळ जास्तच जाईल, त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि पाहूया एक मोठा सामना आहे. एका साईडला टीम असेल रॉयल ट्रान्सपोर्टचं, पलीकडे टीम पाहायला भेटेल कोंडगाव. एक चांगली लढत, बेस्टची लढत, काटी की टक्कर. चला तसं मतीजी टेमकर आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन रियांचे नागोट यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. आता उचललाय चेंडू आणि सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने फेकून दिलाय. खरंच इथं आताच 6 धावा जोडल्या जातील. या 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. खरंच मोठा फटका तर आलेलाच आहे. मोठ्या फटक्याची आशा अपेक्षा होती टीमला रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाला. त्याच्यानंतर फटका सुद्धा आला. परत एक त्या दिशेने चेंडू फटकवलाय. खरंच तिथे क्षेत्ररक्षक येतो 1 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षक दूर होते, थोडेसे फंबल झाले, त्याच्यानंतर कव्हर केले फिराग याने. थोडंसं खराब थ्रो आणि हिथं धावा जोडल्या जातील. चला आमीन असेल तसंच पाहायला चांगली कामगिरी आमीनांना करावी लागेल का मोठे फटके मारावे लागतील, धाव फलकावरती धावा जोडून द्यावे लागतील.
तसेच आमचे सन्माननीय जावले सर इलेक्ट्रिशियन, आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला सुद्धा विशेष सन्मान, आपण सुद्धा व्यासपीठवरती स्थानपन्न व्हायचं आहे, विनंती असेल आपल्याला. हा आता सुरेख पण सुरेख फेकण्याचा प्रयत्न, पण परत पाहायला गेलो होती थोडासा लाईन लेन से भटके तो मिलेंगे फटके, परत एकदा एक्स्ट्रा नाही तर मात्र होतं थेंबे पाहायला गेलो तरी एक तुमचा धाव सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. थेंबे थेंबे तले साचे, कारण की थोडं तुम्हाला थोड्या चुक्या सुद्धा खूप मागड्या पडत असतात आणि इथं पडतायत का पाहूया. परत हा प्रकार होता, इथं सुद्धा अपील तर करण्यात आली होती, पण निर्धाव चेंडूचा मारा सुरेख फेकण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी. आणि तसेच आमच्या मस्जिद मधले मौलाना उनका वो भी इधर आए, उनका भी तहे दिल से इस्तिकबाल होगा. चला सामन्याकडे वळूया. आणि जेल बाजूची संधी, इथं जेल चोरतोय, खरंच थोडासा जेला फाटतोय आणि तिथे दाबा चोरतायत. कॅच छूटा सपना टूटा मुकद्दर रूटा और रन को भी लूटा. जीवनदान भेटेल अर्थातच, कारण पाहायला गेलो तरी इथं कारण सांगून जमणार नाही, कारण सांगणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं कधीच कारण सांगत नाही. इथं चांगले प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते मिळालं असतं तर जगायला गमत, देवाला किंमत कदाचित कधीच राहिली नसती. इथं संघर्ष प्रत्येक गोष्टीला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करावा लागतं, प्रयत्न करावा लागतो आणि इथं सुद्धा करावं लागेल. परत एकदा गोलंदाज असेल, हा ट्रॅकर होता आणि इथं सुद्धा पंचाने सांगितले षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हा 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. जोडल्या गेल्यात आणि टायमर लावण्यास सुद्धा विनंती असेल. आणखी 5 पॉईंट म्हणजे 18 सेकंड, 5 मिनिट आणि 18 सेकंड अजून उर्वरित आहेत. जर फिल्डिंग टीमने ठीक आहे तर त्वरित पाणीतून बाहेर यायचं आहे. खरंच इथं परत एकदा ट्रॅकर होता, उचललाय चेंडू हव्यामध्ये असेल, खाली फिरा घेतोय, दूर होते. ट्राय तर खरंच एफर्ट तर खरंच चांगले दिले देखणे आणि पण थोडेसे दूर राहिले. चांगले एफर्ट दिले होते पण धावांना रोखण्यामध्ये यशस्वी नाही ठरलेत, कारण की खरंच चांगली कामगिरी राहिली. पण पंच धावा सांगायचे दत्ता कृपया विनंती आपल्याला सुद्धा. 2 धावा असतील, या 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर आणि या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. 22 या आकड्यावर हा ट्रॅकर होता. परत एकदा मोठा फटका खेळण्याची संधी घेत होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते आदिल, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडूचा मारा खरंच पण बीट होत आहेत, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो. इथे मात्र निराश होऊन जमणार नाही, इथं खचून जाऊन जमणार नाही. अपयशाच्या खडकाखाली जे यशाचं झरं लपले तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे, तसं शोधतं आणि शोधावं लागेल सुद्धा. आदिल यानं आक्रमण केलाय जरूर आणि इथं सुद्धा चेंडू हवाई आकाशाला गवसणी घालणारा फटका. खरंच पालक लिंबाच्या झाडाला हिरवा पाला दूर षटकार मारेगा मगर झुकेगा नाही साला. येतो एक दर्जेदार फटका, दणदणीत फटका. भेटतील 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 28. परत उचललाय चेंडू हव्यामध्ये, पण खाली क्षेत्ररक्षक जेलबाधिता थोडा क्षेत्ररक्षक बीट होतोय, फंबल होतोय. चला आमचे खेळाडू आहेत, कृपया विनंती आपण सांगायचं लाईनमॅन चौका नाही आहे. ओके ठीक आहे. पंच धावून किती धावा झाले ते कृपया सांगायचे आहेत. आताची धावा किती? 21 के बाद 2, 21 के बाद 0 डॉट हुआ भाई. 21 के बाद डॉट आया ला इधर, थोड़ा आना इधर भाया, 1 मिनट चेक करके जा. फिर डॉट के बाद डायरेक्ट 6 आया. 1 मिनिट वरती या तुम्ही, कृपया वर या.
3 असे 32 धावा झाल्यात. कालिजनचं ठीक आहे ना, 32 धावा. चला विनंती आपल्याला. हॅलो हॅलो. तसंच 2च मिनिट बाकी आहेत, कृपया लक्ष द्यायचं आहे. 2 मिनिट संपल्यानंतर आपल्याला एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. 32 धावा झाल्यात. अजून की 2 चेंडू शेष असतील. आता परत एकदा हा ट्रॅकर होता, पण बॅटरने बॉल होता, काही संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूचा मारा, पण पाहायला गेलो इथं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये पाहायला गेलो धावबाद बाबा लागेल. बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल आमीन यांना. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर जोडले जातात, कारण की अजूनपर्यंत 32 धावा तर जोडले गेले आहेत. हा चेंडू मात्र महत्त्वपूर्ण असेल. एक चेंडूचा खेळ शेष आहे. पाहूया एक चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर जोडले जातात. आणि हा चेंडू मात्र आता पाहायला गेलो 1.5 मिनिट आहे. 1.5 मिनिटमध्ये जर हा चेंडू संपला नाही तर मात्र एका प्लेअरला आतमध्ये घ्यावं लागेल. परत एकदा मुसाद्दीक गोलंदाजीसाठी सज्ज होतील. आता थोडासा बाहेर फेकण्याचा प्रयत्न एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथं 2 धावा तब्बल जोडल्या जातील. एक्स्ट्रा आल्यात. एक्स्ट्राच्या सहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या 34 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचेल. आक्रमण फलंदाजी आता पाहायला आक्रमण करणं खूप गरजेचं, खूप महत्वाचं आहे. परत एकदा मुसाद्दीक सज्ज होतील. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर बिरकवलाय, फटका फसलाय, फिराग असतील पण थोडे दूर होते. चेंडू इथं 1 बाउन्स निघून गेलाय सीमा रेखा पार. परत एकदा एक देखना फटका, दिलमागी मोर आलाय 4. 4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 आकड्यावर. रॉयल ट्रान्सफर लक्ष द्यायचंय. 38 धावा जोडल्या गेल्यात. 39 धावांचा टार्गेट असेल. चला पंधेरी संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आणि तसं शिवतेज बंडगड संघ आपल्याला सुद्धा एक पुकार असेल की आपण रेडी राहायचंय. आपले संघ मधले 11 खेळाडू घेऊन आपण इथं रेडी राहायचंय, कारण की या सामन्यामध्ये विजय होणारा संघ आपल्या विरोधात खेळताना पाहायला भेटणार आहे. तेव्हा नम्रतेची विनंती आपल्याला सुद्धा असेल, आपला संघ पूर्ण उपस्थित ठेवायचा इथं. आणि खरंच शिवतेज मंडळगड संघामध्ये पाहायला गेलं रोशन बेलोसे मगाच्या सामन्यामध्ये खरंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिली खरंच एकच मात्र मेडनवर पाहायला भेटली आणि तीच रोशन बेलोसे यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. काय आणि याच्यानंतर होणारा सामना क्वार्टर फायनल जो सामना असेल ते 2 षटकाचा असेल. ह्याची नोंद मध्ये शिवतेज मंडळगड संघाने ठेवायची आहे. आणि तसेच या सामन्यामध्ये विजय होणार त्यांना नंतर टॉसच्या वेळेस सांगण्यात येईल आणि नवीन चेंडू असेल.
चला पंच सुफियान ओंबिलकर आणि तसंच शिराजी चिमा माटवणकर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण थोडी क्षेत्रशील सॉरी आपला सरनेम थोडंसं आम्ही चुकलो त्याबाबत आम्हाला माफ करा पण सामन्याला सुरुवात करा विनंती आहे आपल्याला. चला लेट्स प्ले आपल्याला पाहायला गेलो तरी या दबांचा डोंगर उभा करण्यात आलेला आहे. हा पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय जरूर क्षेत्ररक्षक नसेल चेंडू वन माउस निघून जाईल आउट ऑफ दी पार्क येईल एक दर्जेदार स्ट्रोक देखना स्ट्रोक भेटतील 4-4-4 चौकार. खरंच या 4च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात वेगाने भर पोहोचले. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि स्वागतच केलाय आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रमच होतो आणि कार्यक्रमच केलाय. खरंच मोठ्या प्रमाणात स्वागत केले 4 धावाच्या साहाय्याने वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघाचं खातं मध्ये साईम खोलताना पाहायला भेटेल. आता काहीतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न करत वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न चालला होता आणि निर्धाव चेंडूचा मारा पहिल्यावरती मोठा प्रहार आला पण काहीतरी कमबॅक आणि खरंच पालकवतरी गतीमध्ये परिवर्तन केला चेंज ऑफ पेस केलं आणि मात्र चांगल्या व्हेरिएशनने चांगल्या ॲक्युरेसीने गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाज आदिल यांच्या माध्यमातून. मगाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी चांगली भूमिका या गोलंदाजी राहिली होती 6 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते पहिल्या षटकामध्ये. परत एकदा ब्लॉक होल मध्ये फेकण्याचा प्रयत्न क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र वापरलंय आणि जड मध्ये फेकलंय आणि निर्धाव चेंडूचा मारा परत एकदा पाहायला भेटतोय. खरंच आदिल मगाशी सुद्धा मी सांगितले खरंच याच क्रिकेट विश्वामधला हा सुद्धा एक चांगला एक मोठा नाव असेल अर्थातच कालिंजी आज गावामधला हा सुपुत्र पालक वन ऑफ द डेंजरस बॅट्समॅन अँड बॉलर कारण की त्यांनी दोन्ही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केली लास्ट षटकापर्यंत लास्ट चेंडूपर्यंत स्ट्राईक मार्फत उभा राहिलाय. परत हा ट्रॅकर होता परत साईम याने उडवलंय क्षेत्ररक्षक नसेल चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क येईल परत एकदा आला होता खरं साईम यांच्या स्लॉट मध्ये आणि पाठवून दिल्या पार्किंग प्लॉट मध्ये भेटेल इथं 6 धावा 6च्या सहाय्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. खरंच पाहायला गेलं युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येत आहे. फिक्सल प्रो या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला स्पर्धा पाहायला भेटते मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची आपली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली अर्थातच पहिलं पर्वाचं चॅम्पियन्स ट्रॉफी. तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच मोठमोठ्या स्पर्धा या आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटतात. गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आयोजकांचे पहिलं प्राधान्य ह्या टीमला दिले जाते आणि तीच टीम आजच्या दिवसामध्ये सुद्धा इथं पाहायला भेटते. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच परत फटका कवरच्या दिशेने फटका सजवला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगल धावा भेटेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खरंच चांगली भूमिका आपल्याला पाहायला गेलो तरी आता फलंदाजी पाहायला भेटते कारण की कमी धावा आहेत आपल्याला सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके 2 आलेले आहेत पण येणाऱ्या चेंडूमध्ये सिंगल डबलने सुद्धा धावफलकवर धापा जोडू शकतात त्या प्रकारे आपल्याला कामगिरी पाहायला भेटते. आदिल परत एकदा गोलंदाजी सज्ज होतील परत एकदा विकेटचा पतंग पण नाही जेल सोडलंय आणि परत खराब थ्रो सुद्धा म्हणजे एक सोबत 2 चुक्या केल्यात. चुकीला माफी नाही तुम्ही चुकत इथं जसं जसं चुकाल ना तसं तुम्हाला अंतिम चेंडूवरती अंतिम षटकामध्ये आपल्याला समजेल की इथली धावा इथं थांबले असते तर समजलं असतं. कारण क्रिकेट हा असा केला प्रत्येक चेंडूमध्ये रंग बदलत असतो प्रत्येक कारण की क्रिकेट हा असा केलाय तुम्हाला एक फटक्यात वर नेईल ते एक फटक्यात उचलून खाली सुद्धा आपटेल. त्यामुळे जर खरं तर एक चांगलं क्रिकेट खेळत असाल 2 धावा असतील टोटल किती ते सांगायचे पंच ओके 2 धावा जोडल्या जाते 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्या 13. खरंच एक सांगेन की पाहायला गेलो तरी आपल्याला एक चांगला क्रिकेट केला कारण की क्रिकेट हा असा केलाय तुम्हाला एक फटक्यात वर नेईल तर दुसऱ्या फटक्यात उचलून खाली सुद्धा आपटेल. त्यावर एक प्रामाणिक क्रिकेट खेळ असेल तर सर्वांचा आदर करायची का जे आपल्यासाठी सामने भरवतात त्या आयोजकांचा आदर करा तसंच आपल्यासाठी आपल्याला मोटिवेट करतात समालोचकांचा आदर करा तसंच पाहायला गेलो तरी जे 2 पंच
मैदानामध्ये असतात त्या 2 पंचांचा आदर करा आणि योग्य पद्धतीने स्कोरर लिहितात त्या स्कोररचा आदर करा. जेव्हा आपण सर्वांचा आदर करू त्यामुळे तेव्हा आपण आणखी चमकू. त्यामुळे क्रिकेटमध्ये सर्वांचा आदर करणं खूप गरजेचं असतं. खरं सामन्याकडे वळू. या संघाची धावसंख्या पाहायला गेलो ती जाऊन पोहोचली ती तब्बल 13 या आकड्यावर आणि षटक क्रमांक पहिले समाप्ती. नवीन गोलंदाज सज्ज झाला. कृपया नाव सांगायचं आहे. सुभान असेल. राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू आपटलं होतं खरंच हा ट्रॅकर होता. शॉर्ट पिरियडचा चेंडू त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. एकदा रनआउटची संधी अपील करण्यात आली. उचलून सुद्धा धरले. साईम बॅक टू दी डग आउट. OUT आउट. एक मोठा मासा गेलेला लागेल आणि खरंच आता मात्र धक्क्यामध्ये आणि आता संकटामध्ये असेल टीम. कोण गाव या संघाचं? सुभान चांगली कामगिरी करतात. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेली धावबादच्या रूपामध्ये एक गडी बाद केलंय पण त्यांच्या खात्यामध्ये नसेल पण धावबादच्या रूपामध्ये खरंच पाहायला गेलो तरी संघाची धावसंख्या 14. अजून सामना थोडा दूर आहे. मोठ्या धावांचं टार्गेट पार पडताना 39 धावांचं टार्गेट आहे. हवाई हल्ला हवाई यात्रा ही तर सुद्धा पाहायला गेलो तरी चेंडू मध्ये होता वजन आणि धावा बेटीन संपूर्ण अर्धा डझन. आंब्याचा सीझन तर आलाय. आता आपण आंबे नाही पण इथं चेंडू मोजा कारण आलेच 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी राहिलेली आहे फलंदाजीमध्ये मुसा दिघांच्या माध्यमातून. कारण ज्या प्रकारे पालक ते साईम करत होते साईम हे बॅक टू दी डगआउट परतले. त्याच्यानंतर त्यांची जागा घेताना आता फलंदाज मुसद्दीक पाहायला भेटत आहेत. हा ट्रॅकर आता अपील करण्यात आले. परत उचलून धरले. आता मुसद्दीक ऑल्सो बॅक टू दी पवेलियन. परत एकदा फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन परतावं लागणार आहे. एक पाहायला गेलो तरी मोठा झटका अर्थातच पंधेरी कोंडगाव या संघाला लागताना पाहायला भेटतोय. स्पीड अप विनंती आपल्याला. टायमर इथं लावण्यात आलेला आहे. अजून की पाहायला गेलो ती 7 मिनिटं असतील उर्वरित. जर 7 मिनिटमध्ये जर हा सामना संपला नाही तर फिल्डिंग टीमला एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावं लागेल. लक्ष द्यायचं आहे. खरंच पाहायला गेलो युट्यूबच्या माध्यमातून खूप प्रेक्षक जोडले गेलेत. अजलान चिखलकर असतील, फै चिखलकर असतील, तसंच मुज्जम चिलवन असतील. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. आदिलसाठी सुद्धा 3 षटकारासाठी त्यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक सुद्धा आहे. आता येणाऱ्या सामन्यामध्ये आदिल आपल्याला इन ॲक्शन पाहायला भेटतील. यामध्ये आता आलेले नाही आहे 3 मध्ये 3 पण येणाऱ्या कालामध्ये करतील. पण हा सामना महत्त्वपूर्ण. निर्धाव चेंडूचा मारा. निर्धाव चेंडू जे सांगता होते खरंच धावांना रोखण्यामध्ये आता काहीतरी नवीन काहीतरी फेकण्याचा प्रयत्न करतायत. आणि पाहायला गेलो षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अंतिम चेंडूचा खेळ शेष असेल. अंतिम चेंडूमध्ये अंतिम कामगिरी करावी लागेल. परत हा ट्रॅकर होता हलक्यातून गेलून गेले. खाली क्षेत्ररक्षक असेल तर धाव बाद व्हावं लागेल. खरंच इथं पाहायला गेलो तरी सिंगल भेटेल आणि स्ट्राईक रोटेड होईल का? त्याला पंच सांगायचे. धावा विकेट आहे. तसंच विकेटचं पतंग. त्याला पंच आपण ग्राउंड मध्ये काय ते डिसिजन घ्यायचंय आणि पंच कृपया आम्हाला कळवायचं आहे विनंती असेल.
रिव्ह्यू आहे का? थर्ड अंपायर कॉल का फिल्डिंग टीम रिव्ह्यू? अंपायर्स कॉल, ठीक आहे. चला थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे. थर्ड अंपायर कडून निर्णय सुद्धा आलेला आहे. साईम नॉन स्ट्राईक इन. साईम काय आहे यार? मोहसिन मौलाना विकेट असतील. थर्ड अंपायर्स कडे चेक करण्यात आलेला आहे, कारण की आपण थोडेसे पुढे आलेले आहात, त्याबाबत इथं आपल्याला विकेटचं पतंग होईल. आपल्याला बॅक टू दी डगआउट परतावं लागेल, कारण की आपण दोन अंपायरच्या नंतर आपण थर्ड अंपायरकडे सुद्धा गेलात आणि थर्ड अंपायरकडून निर्णय आला. आणि निर्णय आल्यानंतर आता माहीत झालेलं आहे की मोहसिन मौलाना बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल. आणि मोहसिन मौलाना आपल्याला सुफियान ओंबिलकर येऊन सांगतील कसं काय ठरलेलं आहे ते, कसं काय तिथं घडलं आहे ते आपल्याला येऊन सांगतील. आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायचं आहे. हे चला सर्व संघ टीम तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली ए ह्या संघाचे खेळाडू आतमध्ये का गेलेत? आपण कृपया बाहेर या, कारण की आपला संघ सुद्धा आणि पंधेरी संघ आपलाही खेळाडू जर आतमध्ये गेला तर आपल्या संघाला सुद्धा पेनल्टी लागते. टीमला पेनलाइज करण्यात येईल. चला मुस्तकी मसूरकर आपण बाहेर यायचं. अय्यान मसूरकर आपण सुद्धा बाहेर यायचंय. काही असतील निर्णय पंच घेतील, आपण बाहेर या. आयोजकांकडून मला निर्णय आलेला आहे, आपण बाहेर यायचं आहे. चला विनंती आहे सर्व तवक्कलचे खेळाडू आपण बाहेर यायचे, आपण मैदानामध्ये जायचं नाही आहे. पंच निर्णय घेतील. रियान आणि याशीन मुस्तकी वन प्लस विकेट. ओके चला विनंती असेल आदिल कर्णधार कृपया गुलचं नाव सांगायचं आहे.
मतीन, ठीक आहे. कारण आपला एक्स्ट्रा खेळाडू आहे नाही, त्यामुळे जो लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ रिझनमध्ये जो क्षेत्ररक्षक असेल त्याने कृपया प्रत्येक षटक संपल्यानंतर नावं सांगायची आहेत. विनंती असेल आपल्याला. चला लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. स्पीडअप. माहीर असेल. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता, उचललंय खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. सुंदर झेल, अप्रतिम झेल, दर्जेदार देखना झेल, घुटना टेकून झेल पकडलाय. खरंच कॅच ऑफ द टुर्नामेंट सुद्धा याला सुद्धा मोजलं जाईल, कारण की पालकुती जेवढा वेगाने चेंडू गेला ना त्याचं टायमिंग करणं खूप कठीण असतं आणि ते कठीण काळात ते उभे राहिले तिथं आणि चांगली कामगिरी. विकेटचं पतंग. माहीर आल्सो बॅक टू दी डगआउट. परत एकदा विकेटचं पतंग होईल आणि येणारे 5 आणि अपेक्षा असेल 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल टीम कोणगाव या संघाला. पाच चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. आता अतिरिक्त एक्स्ट्रा फेकतायत मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये. एक धावा सोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. येणारे 5 अपेक्षा 17ची एक मोठी अपेक्षाचं आव्हान पाहायला गेलं. मोठं आव्हान उभा राहिलेलं आहे. पाहूया कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. फटका सजवला आहे खाली क्षेत्ररक्षक आहे. परत एकदा विकेटचं पतंग. कालींचा संघ पाहायला गेलो तरी रॉयल ट्रान्सपोर्ट हा संघ सकाळचे 17 पासून चांगलीच त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी पाहायला भेटतोय. खरं त्याच्यातून त्यांचं प्रदर्शन सुद्धा चांगलं राहिलंय, पण तसंच प्रदर्शन आपल्याला कोणगाव संघाचं सुद्धा राहिलंय. पण आता कोणगाव संघ थोडासा निराश आहे, थोडासा संकटामध्ये असेल, त्यांना काहीतरी उभा राहावं लागेल. इनसाइड आउटचा फटका सजवण्याचा प्रयत्न. कव्हर्स पाहायला होते. लॉंग ऑन रिझनमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. लॉंग ऑफ रिझनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने ठेवण्यात आलेलं आहे. तसेच पाहायला मिड ऑफ मध्ये सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षक सजवण्यात आलं आहे. चांगल्या माइंडसेटने आपल्याला कर्णधार आदिल पाहायला भेटत आहेत आणि त्या प्रकारेच त्यांची पाहायला गेलो माइंडसेटने क्षेत्ररक्षण होत आहे. विकेट जात आहेत आणि आता स्ट्राईक मार्फत असतील अर्थातच जिया चिपोलकर. खूप वेळानंतर संधी भेटलेली आहे, ती मात्र कोणगाव या संघाकडून. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. डावकुरा फलंदाज जियाद असेल. करत पाहायला गेली तो कालपासून इथं मला बोलतोय की मला सुद्धा संधी भेटली पाहिजे. आता संधी भेटले, संधीचे सोनं करावं लागेल. खरंच पाहायला गेली छोटा खेळाडू आहे. पाहायला गेली आता मोठा प्रहार करावा लागतील. इथं मात्र उभा राहावं लागेल. पहिला चेंडू फटका सजवला आहे, पण तिथं जास्त नाही, एकच भेटेल. ह्या डिक्लेअरच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर. येणारे 3 अपेक्षा 16ची. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हा ट्रॅकर होता खरंच, पण त्याला डिक्लेअरच्या साहाय्याने केलंय. जियाद असेल, जियादला मोठा प्रहार मारावे लागेल. इथं मात्र उभा राहावं लागेल, कारण की कोणालाच कधी छोटं समजायचं नसतं, कारण की एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. तेव्हा कोणाला कदाचित आयुष्यात कधीही छोटं समजू नका. इथं सुद्धा आता पाहायला होते सिंगल स्ट्राईक रोटेड. जियाद हे गेले 2 मध्ये 1 धावा केले अजूनपर्यंत, कारण की ज्या अपेक्षेनुसार टीमने पाठवलं होतं की जियाद तुम्ही जा मोठा प्रहार मारा, पण त्या अपेक्षेवर पार पडलेले नाही आहेत. निराश असेल संघ. पाहायला गेलो आता सामना झुकताना पाहायला भेटतो टीम रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाकडे. चला शिवतेज संघ आपण कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं विनंती आपल्याला. चला सामना तसा झुकताना पाहायला भेटते रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाकडे, कारण येणारा 1 आणि अपेक्षा 15ची. खरंच चांगली कामगिरी राहिलेली आजच्या दिवसामध्ये टीम रॉयल ट्रान्सपोर्ट या संघाची. या सामन्यामध्ये सुद्धा रॉयल ट्रान्सपोर्ट यशस्वीरित्या पार पडताना पाहायला भेटतो. आता उचललाय फटका, फसलाय क्षेत्ररक्षक असेल आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ अर्थातच रॉयल ट्रान्सपोर्ट संघ ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आता क्वार्टर फायनलच्या फेरीसाठी आपली खूप खूप आपल्याला शुभेच्छा. तसंच आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला गेलो ती सर्व मानव आणखी वाढलेले आहेत. अर्थातच अशरफ कोंडेकर असतील, अजून आणखी नदीम असतील, त्यांचं सुद्धा आजच्या दिवस ते सुद्धा जोडले गेले. त्यांचं सुद्धा तवक्कल क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तारिक जोगिलकर असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. चला विनंती आहे आदिल